विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासमधील घटक क्रमांक 3 या पाठाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे ताम्रपाषाण संस्कृती हडप्पा संस्कृतीचा पाया. या पाठाचं नाव आहे ताम्रपाषाण संस्कृती हडप्पा संस्कृतीचा पाया. पहिला प्रश्न आहे, ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड साधारणतः कोणता मानला जातो? ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 4000 ते 2500 हा मानला जातो. ताम्रपाषाण संस्कृतीला संक्रमण काळ का म्हणतात? ताम्रपाषाण संस्कृतीला संक्रमण काळ का म्हणतात? तर या ठिकाणी दगड व तांबे एकत्र वापर या ठिकाणी झालेला आहे, म्हणूनच या ठिकाणी याला संक्रमण काळ असे म्हणतात. दगडी व तांब्याची साधने एकाच वेळी वापरली गेली म्हणून याला संक्रमण काळ असे म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा पाया कोणत्या संस्कृतीत आढळतो? हडप्पा संस्कृतीचा पाया हा ताम्रपाषाण संस्कृतीत आढळतो. ताम्रपाषाण संस्कृतीत प्रथम कोणती धातू वापरली गेली? तर ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये प्रथम जो कॉपर आहे, जे तांबे हा या ठिकाणी वापरला गेलेला आहे. ताम्रपाषाण संस्कृतीत शेतीचा मुख्य आधार कोणता होता? ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये मुख्य आधार हा नदीकाठ हा होता. का नदीकाठ म्हणलं की वस्ती म्हणलं की शेती, म्हणून ताम्रपाषाण संस्कृतीत शेतीचा मुख्य आधार हा नदीकाठ होता. हडप्पा संस्कृतीतील नगररचनेची संकल्पना कुठून आली? हडप्पा संस्कृतीत नगररचनेची संकल्पना ही ताम्रपाषाण वस्ती या ठिकाणी आलेली आहे. कारण जे नियोजित वस्तीची सुरुवात ही या ठिकाणपासून झालेली आहे, ताम्रपाषाणापासून सुरुवात झालेली आहे. ताम्रपाषाण संस्कृतीत मृतदेह कसे पुरले जात? ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये मृतदेह हे दफन पद्धतीनं पुरलं जात. ताम्रपाषाण संस्कृतीचा मुख्य आर्थिक आधार कोणता? ताम्रपाषाण संस्कृतीचा मुख्य आर्थिक आधार हा कृषी अर्थव्यवस्थेचा पाया ठिकाणी मानतात, म्हणूनच शेती व पशुपालन आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येते. ताम्रपाषाण संस्कृतीचा मुख्य आर्थिक आधार हा शेती व पशुपालन असं आपल्याला उत्तर सांगता येते. हडप्पा संस्कृतीतील कारागिरीचा पाया कुठे दिसतो? हडप्पा संस्कृतीचा कारागिरीचा पाया हा ताम्रपाषाण काळात दिसतो. कारण या ताम्रपाषाण काळामध्ये मृत्तिका कला व दागिन्याची परंपरा इथूनच रूढ झालेली आहे, म्हणून कारागिरीचा पाया हा ताम्रपाषाण काळामधूनच दिसतो. ताम्रपाषाण संस्कृतीत कोणती सामाजिक रचना दिसते? तर ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये या ठिकाणी प्राथमिक स्तरभेद आपला दिसतो, म्हणजे सामाजिक विषमतेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. हडप्पा संस्कृतीत व्यापार व्यवस्थेचा उगम कुठे दिसतो? हडप्पा संस्कृतीत व्यापार व्यवस्थेचा उगम हा ताम्रपाषाण समाज या ठिकाणी दिसतो. का दिसतो? कारण या ठिकाणी देवाणघेवाण पद्धत त्या ठिकाणी आधीच असत होती, म्हणजे देवाणघेवाण म्हणजे एक प्रकारचा काय झाला, हा व्यापार झाला. म्हणजेच हडप्पा संस्कृतीत व्यापार व्यवस्थेचा उगम हा ताम्रपाषाण समाज या ठिकाणून उगम होतो. ताम्रपाषाण संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? ताम्रपाषाण संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्ये आपला असं सांगता येते की धातूचा वापर. या ठिकाणी लेखन दिलेलं आहे. लेखन हे कधी आहे? हडप्पामध्ये विकसित झालेलं आहे. नाणेचा काही विचारत नाही, लोखंडचा या ठिकाणी प्रश्न उद्भवत नाही. हडप्पा संस्कृतीतील धार्मिक संकल्पनांचा पाया कशात आहे? हडप्पा संस्कृतीतील धार्मिक संकल्पनांचा पाया हा ताम्रपाषाण निसर्ग पूजा या ठिकाणी आहे. का आहे? कारण निसर्गावर जे काही वन्य प्राणी आहेत त्यांची या ठिकाणी पशुपूजा केली जात होती, म्हणून या ठिकाणी ताम्रपाषाण निसर्ग पूजा हा पर्याय येतो. स्पष्टीकरण मातृदेवी व पशुपूजा. ताम्रपाषाण संस्कृतीत वस्तीची कोणती पद्धत आढळते? ताम्रपाषाण संस्कृतीची वस्ती आहे ती वस्ती आपल्याला अर्धस्थिर अशा प्रकारची आपला आढळून येते, कारण हीच वस्ती पुन्हा शहरीकडे वाटचाल झाली दिसते. हडप्पा संस्कृतीत मृत्तिका कलेची प्रेरणा कुठून मिळाली?
हडप्पा संस्कृतीत जी काही मृत्तिका कलेची जी प्रेरणा आहे ती आपल्याला ताम्रपाषाण काळ इथूनच मिळालेली आहे. कारण मडकी, रंगीत भांडी ही आधीपासून या ठिकाणी असत होती. ताम्रपाषाण संस्कृतीतील साधनांचा प्रकार कोणता? ताम्रपाषाण संस्कृती हा संक्रमण काळाचं लक्षण देणारा होता. म्हणजे संक्रमण म्हणले की या ठिकाणी ताम्रपाषाण आणि संक्रमण हा शब्द आला की दगड आणि तांबे हाच या ठिकाणी उचित उत्तर होणार. हडप्पा संस्कृतीतील स्थिर ग्राम संस्थेचा पाया कुठे दिसतो? हडप्पा संस्कृतीचा स्थिर ग्राम संस्थेचा पाया हा ताम्रपाषाणमध्येच दिसतो. कारण खेड्यातून शहरांकडे या ठिकाणी विकास झालेला दिसतो. ताम्रपाषाण संस्कृतीचा सर्वात मोठा वारसा कोणता? ताम्रपाषाण संस्कृतीचा सर्वात मोठा वारसा शहरीकरणाची या ठिकाणी पायाभरणी. ताम्रपाषाण व हडप्पा संस्कृतीत समान घटक कोणता? ताम्रपाषाण आणि हडप्पा या दोघांमध्ये बी कृषी अर्थव्यवस्था हा पाया या ठिकाणी समान आहे. आता MPSCच्या दृष्टीने योग्य विधान कोणते? हडप्पा अचानक उदयास आली काय? नाही, याला भरपूर वेळ लागला. ताम्रपाषाण संस्कृती हडप्पाची पूर्वपीठिका आहे. बरोबर, हे उत्तर येणार. हे दोन्ही असंबंधित आहेत असं शक्यच नाही. हे नाही पण हे आहेच. ताम्रपाषाणानंतर लगेच वैदिक काळ हे पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक B हे योग्य असेल. ताम्रपाषाण संस्कृतीत अन्न साठवणूक ही संकल्पना कोणत्या बदलाशी संबंधित आहे? अन्न साठवणूक म्हणलं आपल्याला माहितीच आहे, अतिरिक्त उत्पादन. ताम्रपाषाण संस्कृतीत शेतीचा प्रसार झाल्यामुळे कोणता सामाजिक परिणाम झाला? शेतीचा प्रसार झाला म्हणजेच एकंदरीत आपण या ठिकाणी स्थिर वस्ती या ठिकाणी निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. ताम्रपाषाण समाजात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था असत होती? तर ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये आपण समाजामध्ये असं म्हणू शकतो वस्तू विनिमय म्हणजे उत्पादन विनिमय आधारित पद्धत या ठिकाणी होती. हडप्पा संस्कृतीतील धान्य कोठार संकल्पनेचा उगम कोठे दिसतो? हडप्पा संस्कृतीचा धान्य कोठारचा आपल्याला ताम्रपाषाण साठवणूक पद्धत या ठिकाणी आपल्याला दिसतो. ताम्रपाषाण संस्कृतीत शेतीसाठी कोणते अवजार सर्वाधिक वापरले गेले? ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये शेतीसाठी सर्वात जास्त काय वापरलं? दगडी फाळ हे वापरलेलं आहे. ताम्रपाषाण संस्कृतीतील धार्मिक श्रद्धांचा मुख्य उद्देश कोणता होता? ताम्रपाषाण संस्कृती मुख्यत्वे आपल्याला माहीत आहे कृषी म्हणजे शेती संदर्भात काय येणार? सुपीकता आणि समृद्धी. हाच पर्याय क्रमांक C हे योग्य उत्तर असेल. मातृदेवी संकल्पना. ताम्रपाषाण संस्कृतीतून हडप्पा संस्कृतीकडे संक्रमण दर्शवणारा महत्त्वाचा पुरावा कोणता? हडप्पा संस्कृतीतून ताम्रपाषाण संस्कृतीतून हडप्पा संस्कृतीकडे संक्रमण दर्शवणारा महत्त्वाचा पुरावा म्हणजे नियोजित वस्ती हा आहे. ताम्रपाषाण संस्कृतीतील हस्तकलेचा थेट परिणाम हडप्पा संस्कृतीत कशात दिसतो? ताम्रपाषाण संस्कृतीतील हस्तकलेचा थेट परिणाम आपल्याला मृत्तिका भांडी व दागिने यात दिसतो. ताम्रपाषाण संस्कृतीत व्यापाराचा मुख्य प्रकार कोणता होता? ताम्रपाषाण संस्कृतीत व्यापाराचा मुख्य प्रकार हा स्थानिक व प्रादेशिक देवाणघेवाण होता. लक्षात ठेवा, इथं जो ताम्रपाषाण संस्कृती आहे इथं काय आहे? स्थानिक आहे. पण हडप्पा जेव्हा विचार करतो या मात्र हडप्पामध्ये देवाणघेवाण ही कशी होती? परकीय होती. लक्षात ठेवा, हडप्पा म्हणलं की परकीय म्हणजे परदेशी व्यापार ठिकाणी होता, परंतु ताम्रपाषाण म्हणलं की स्थानिक प्रादेशिक देवाणघेवाण ठिकाणी होती. आता MPSC दृष्टीने खालील विधाने अचूक आहे हे सांगायचं आपल्याला. ताम्रपाषाण संस्कृती पूर्ण शहरी होती. ताम्रपाषाण संस्कृतीचे हडप्पा शहरीकरणाची प्रक्रिया सुरू केली. ताम्रपाषाण संस्कृतीत लोखंडाचा वापर होता. ताम्रपाषाण संस्कृती वैदिक संस्कृतीनंतरची आहे. बघा, ताम्रपाषाण आणि लोखंड ही संकल्पना इथं नाही. ताम्रपाषाण आणि तांबे असं म्हणता येते, पण लोखंड आलं म्हणजे हा पर्याय
रद्द झाला. ताम्रपाषाण संस्कृती पूर्ण शहरी नाही. ही कशी आहे? कशी आहे ही? ग्रामीणकडून शहरीकडे आहे. हे पण पर्याय कटला. ए आणि सी पर्याय कटला. आणि ताम्रपाषाण संस्कृती वैदिक संस्कृतीशी नंतरची आहे, हा पण पर्याय येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक बी हे योग्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी ह्याचं उत्तर येणार. आता या ठिकाणी स्टेटमेंट आणि रिझन आपल्याला बघायचं आहे. ताम्रपाषाण संस्कृतीत स्थिर वस्तीचा विकास झाला. ताम्रपाषाण संस्कृतीत स्थिर वस्तीचा विकास झाला. हे झालं स्टेटमेंट. हे झालं कारण. रिझन, शेती व पशुपालन ही प्रमुख उपजीविका बनली. आपल्याला आता काय म्हणता येते? आता पर्याय क्रमांक एक काय म्हणतो? विधान व कारण दोन्ही बरोबर असून कारण योग्य स्पष्टीकरण आहे. बी काय म्हणते? विधान व कारण बरोबर पण कारण स्पष्टीकरण नाही. सी काय म्हणते? विधान बरोबर पण कारण चूक म्हणते. विधान चूक पण कारण बरोबर. बघा, अशा प्रश्नाला वाचन आणि अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येते की हे चांगलं वाचावं लागते. आता बघा, ताम्रपाषाण संस्कृतीत स्थिर वस्तीचा विकास झाला. बरोबर आहे. या ठिकाणी स्थिर वस्ती होती, जी की वस्ती पुन्हा ही ग्रामीणकडून कुठे गेली आहे? शहरीकडे गेली. आता स्थिर वस्ती म्हणलं की पोटाचा प्रश्न आला. मग प्रश्न पोटाचा आला की शेती आणि पशुपालन ही उपजीविका होती. विषयच बरोबर. हे दोन्ही पण या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच विधान आणि कारण हे दोन्हीही योग्यच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येणार. स्टेटमेंट आहे, ताम्रपाषाण संस्कृतीचा संक्रमणकालीन संस्कृती म्हटले जाते. ताम्रपाषाण संस्कृतीला संक्रमणकालीन संस्कृती म्हणलं जाते. बरोबर आहे. आपण का संक्रमण म्हणतो? कारण या ठिकाणी दगड आणि प्लसमध्ये काय होतं? या ठिकाणी तांबे होतं. म्हणजे संक्रमण हे योग्य आहे. आता बी बघूयाचं रिझन काय बघूया. या काळात दगडी व तांबे साधने एकत्र वापरली जात होती. बरोबर. म्हणजे या ठिकाणी विधान आणि कारण हे दोन्हीही योग्यच आहेत. म्हणून पर्याय क्रमांक एच हे उत्तर येणार. पुढे काय बघायची गरज नाही. स्टेटमेंट आहे, ताम्रपाषाण संस्कृतीत दगडी अवजारे पूर्णपणे नष्ट झाली. असं आपण म्हणू शकत नाही. नष्ट झाली नाही. तांबे व मऊ दुर्मिळ धातू. लक्षात ठेवा, या ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीत दगडी अवजारे पूर्णपणे नष्ट झाली असं म्हणता येत नाही. जिथं ए हे स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट बरोबर सांगलंय ते चुकीचं आहे. विधान ए बरोबर आहे म्हणलं हे येऊ शकत नाही, कारण हे चुकीचं आहे ना स्टेटमेंट. विधान व कारण बरोबर पण कारण स्पष्टीकरण नाही. याला विधानला बरोबर आहे म्हणलं हे पण चुकीचं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो? हे पण येऊ शकत नाही, हे पण येऊ शकत नाही, हे पण येऊ शकत नाही. आता विधान बरोबर पण कारण चूक. विधानच बरोबर नाही. का बरोबर नाही? पूर्णपणे नष्ट झाली नाही, इथं वापर चालूच होता. हे पण चूक. आता 3 चूक झाल्यावर सरळ आता उरला कोणता पर्याय? शेवटचा पर्याय उरला. हेच उत्तर या ठिकाणी येऊन जाईल. म्हणजे तांबे मऊ व दुर्मिळ असल्याने दगडी अवजारे टिकून राहिली होती. कारण का? त्या तांब्यामुळे सर्वच हत्यारे बनवणं शक्य नव्हतं. कारण हत्यारे हे कणकर असावे लागतात. तांबं हे मऊ होतं, त्यामुळं हत्यार हे अपेक्षित नव्हतंच. वापर त्या ठिकाणी दगडांचा आणि तांब्याचा दोघांचा पण त्या ठिकाणी वापर होताच. आता या ठिकाणी दिले बघा, गोल्डन फॅक्ट आपण दिले ऑलरेडी. इथं तांबे म्हणले की मऊ आणि दुर्मिळ, म्हणून दगडी अवजारे टिकून राहिली. जर हे टणक किंवा कणकर राहिला असतं तर दगडी अवजारे गायब झाली असते. परंतु या ठिकाणी हे मऊ असल्यामुळं हत्यारासाठी हे उपयोग ठरत नाही. म्हणून ताम्रपाषाण आपला काय म्हणता येते? ताम्र म्हणजे दगड, ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड. स्टोन प्लस कॉपर ही संकल्पना कायम दृढ झालेली आहे. आता स्टेटमेंट पाहूया. हडप्पा संस्कृतीतील शहरीकरणाची प्रक्रिया अचानक सुरू झाली नाही. बरोबर आहे, अचानक सुरू झालं नाही, याला भरपूर वेळ लागलेला आहे. ताम्रपाषाण संस्कृतीत अर्धस्थिर वस्ती असत होती. बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे.
कारण ही अर्धस्थिर वस्ती ही पुन्हा काय झालेलं आहे, शहरीकरणाकडे वळलेली आहे. तो शहरीकरणाचा भाग आहे. म्हणून विधान व कारण दोन्हीही या ठिकाणी बरोबर आहे. स्टेटमेंट. ताम्रपाषाण संस्कृतीत अतिरिक्त उत्पादनाची संकल्पना उदयास आली. बरोबर आहे. अतिरिक्त उत्पादनाची संकल्पना उदयास आली. बरोबर आहे. रिझन. शेतीमुळे अन्न सुरक्षा वाढली. हे पण बरोबर आहे. म्हणजे विधान आणि कारण दोन्ही योग्य स्पष्टीकरण आहे. स्टेटमेंट. ताम्रपाषाण समाजात सामाजिक विषमतेची सुरुवात झाली. आणि रिझन आहे जमीन व पशुधनावर खाजगी मालकी प्रस्थापित झाली. हे पण दोन्ही पण बरोबर आहे. विषमता झाली कारण का जमीनदार आणि भूमिहीन अशी विषमता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. दोन्ही या ठिकाणी विधान आणि कारण दोन्ही या ठिकाणी योग्य आहे. स्टेटमेंट. ताम्रपाषाण संस्कृतीत लेखनाचा विकास झाला होता. नाही. लेखनाचा विकास हा हडप्पा संस्कृतीत झाला होता. सरळ सरळ स्टेटमेंटच चुकीचं आहे. जिथं विधान बरोबर आहे म्हणलं त्याला पहिले आन्सर कटवायचं. विधान व कारण दोन्ही बरोबर, हे कटून गेलं, हे कटून गेलं. विधान व कारण बरोबर पण कारण विधान बरोबर मला विषय केला, हे पण कटलं. विधान बरोबर मला हे पण कटलं. आता उरलंच काय? उरलं आता शेवटी सरळ सरळ डी उरलंय. विधान चूक आहे आणि कारण मात्र बरोबर आहे. ताम्रपाषाण संस्कृतीत लेखनाचा विकास झाला नव्हता, तर इथं हडप्पा संस्कृत झाला होता. प्रशासन व व्यापारासाठी लेखन आवश्यक होते. बरोबर आहे, लेखन आवश्यक होते, पण या ठिकाणी विकास मात्र झालेला नव्हता. म्हणजे स्पष्टीकरण योग्य आहे, रिझन योग्य आहे, पण स्टेटमेंट चुकीचं आहे. पर्याय क्रमांक डी. स्टेटमेंट. ताम्रपाषाण संस्कृतीतील धार्मिक श्रद्धा मुख्यतः निसर्गाशी संबंधित होत्या. बरोबर आहे. कृषी जीवन निसर्गावर अवलंबून, हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहेत. विधान आणि कारण दोन्ही योग्य त्याचे स्पष्टीकरण आहे. स्टेटमेंट. हडप्पा संस्कृतीत हस्तकलेचा पाया ताम्रपाषाण संस्कृतीत दिसतो. बरोबर आहे. मृत्तिका कला व दागिन्याची निर्मिती आधीच प्रचलित होती. हे दोन्ही पण बरोबर आहेत. म्हणजे विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण योग्य स्पष्टीकरण देते. ताम्रपाषाण संस्कृती ही हडप्पा संस्कृतीची पूर्वपीठिका मानली जाते. बरोबर, पूर्वपीठिका मानली जाते. बरोबर आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. ताम्रपाषाण संस्कृती सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रयोग आहे. दोन्ही पण बरोबर आहे. विधान आणि कारण बरोबर असून कारण योग्य स्पष्टीकरण आहे. आता इथं जे क्विक ट्रिक आहे समजून कसं घ्यायचं. जर रिजनमध्ये शेती, स्थिर वस्ती आणि हस्तकला असेल तर अशा वेळेस ऑप्शन ए कधीही योग्य असते. लक्षात ठेवा, रिजनमध्ये जर शेती आणि स्थिर वस्ती आणि हस्तकला असा जर पर्याय आला तर स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असतोच बहुतेक वेळा. आता आपण स्टेटमेंट रिझन बघलं आहे, इथं असर्शन रिझन बघूया. स्टेटमेंट मला तुम्ही काय हरकत नाही, पण इथं त्या ठिकाणी असर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. चालते, काय हरकत नाही. ताम्रपाषाण संस्कृतीत दगडी साधनांचा वापर चालूच राहिला. बरोबर आहे. तांबे मऊ व दुर्मिळ असल्याने सर्व अवजारे तांब्याची बनवणे शक्य नव्हती. हे पण बरोबर आहे. म्हणजे असर्शन आणि रिझन दोन्ही योग्य आहे. असर्शन. ताम्रपाषाण संस्कृतीत स्थिर वस्तीची सुरुवात झाली. ताम्रपाषाण संस्कृतीत स्थिर वस्तीची सुरुवात झाली. हे पण बरोबर आहे. शेती व पशुपालन ही प्रमुख उपजीविका होती. हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. दोन्ही बरोबर आणि योग्य स्पष्टीकरण आहे. हडप्पा संस्कृतीत शहरीकरण हे अचानक घडलेले परिवर्तन नव्हते. बरोबर आहे, अचानक घडले नाही, त्याला भरपूर वेळ लागला. ताम्रपाषाण संस्कृती अर्धस्थिर वस्ती व ग्राम संस्था विकसित होती. हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर, योग्य स्पष्टीकरण. ताम्रपाषाण समाजात सामाजिक विषमतेची बीजे रोवली गेली आणि जमीन आणि पशुधनावर खाजगी मालकी निर्माण झाली. दोन्ही बरोबर आहे. ताम्रपाषाण समाजात सामाजिक विषमता रोवली गेली. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर आणि योग्य स्पष्टीकरण हे याचं उत्तर आहे.
या ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीत लेखन पद्धतीचा विकास झाला. लेखन इथं झाला नाही तर हडप्पामध्ये आहे, हे चुकीचं आहे. असर्शन चुकीचं आहे. बघा यानं इथं काय म्हणलंय, इथं काय म्हणलंय, दोन्ही बरोबर आहे म्हणले चूक, कारण हे चुकीचं आहे ना असर्शन. दोन्ही बरोबर म्हणलं हे पण चूक, इथं असर्शन चूक, बरोबर आहे म्हणलं हे पण चूक, सरळ सरळ असर्शन चूक, रिजन बरोबर, हे बरोबर आहे. ताम्रपाषाण संस्कृतीत लेखन पद्धतीचा विकास झाला हे चुकीचं आहे. आणि रिजन व्यापार व प्रशासनासाठी लेखन आवश्यक आहे, बरोबर आहे. म्हणजे असर्शन चूक, रिजन बरोबर. असर्शन ताम्रपाषाण संस्कृतीत अतिरिक्त उत्पादनाची संकल्पना उदयास आली. शेतीमुळे अन्ननिर्मिती नियमित व अधिक प्रमाणात होऊ लागली. दोन्ही बरोबर आहे आणि स्पष्टीकरण पण योग्य आहे. हडप्पा संस्कृतीत हस्तकलेचा पाया ताम्रपाषाण संस्कृतीत दिसतो, बरोबर आहे. मृत्तिका कला व दागिन्याची निर्मिती ताम्रपाषाण काळात सुरू झाली, हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आणि योग्य स्पष्टीकरण. असर्शन ताम्रपाषाण संस्कृतीत धार्मिक श्रद्धा मुख्यतः निसर्ग केंद्रित होत्या. कृषी जीवन निसर्गाच्या घटकावर अवलंबून होते, दोन्ही पण बरोबर आहे. ताम्रपाषाण संस्कृतीत व्यापाराचा विस्तार मर्यादित होता, बरोबर आहे. कारण या ठिकाणी जे व्यापार होता हा स्थानिकच होता, परदेशी नव्हता. वाहतूक व तंत्रज्ञानाचा विकास अद्याप अपुरा होता, बरोबर आहे. वाहतूक आणि तंत्रज्ञानाचा या ठिकाणी परिपूर्ण त्या ठिकाणी झालेलं नाही, तर अपुराच या ठिकाणी विकास होता. म्हणजे दोन्ही बरोबर, योग्य स्पष्टीकरण. ताम्रपाषाण संस्कृती हडप्पा संस्कृतीची सामाजिक आर्थिक पूर्वपीठिका मानली जाते, बरोबर आहे. आर्थिक, सामाजिक आणि आर्थिकची पूर्वपीठिका आहेच ताम्रपाषाण संस्कृती. आता रिझन पाहूया. ताम्रपाषाण काळात शहरीकरणासाठी आवश्यक मूलभूत प्रक्रिया विकसित झाल्या, बरोबर आहे. दोन्ही पण बरोबर आहे, म्हणजे दोन्ही बरोबर, योग्य स्पष्टीकरण. हे झाले एकूण 50 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता या पाठावर चांगल्या प्रकारे दृढीकरण व्हावं म्हणून या ठिकाणी मी 2-3 पानं या ठिकाणी अजून थोड्याशा नोट्स दिलेल्या आहेत, ते पण पहा. ताम्रपाषाण संस्कृती म्हणला की कालखंड इसवी पूर्व 4000 ते 2500, आणि हडप्पा संस्कृती म्हणले की 2600 ते 1900, इसवी पूर्व 2600 ते 2900 म्हणलं की हडप्पा संस्कृती सांगायचं. आणि ताम्रपाषाण संस्कृती म्हणलं की इसवी पूर्व 4000 ते 2500 सांगायचं. बघा, हडप्पा ताम्रपाषाणाची विकसित अवस्था आहे हडप्पा संस्कृतीमध्ये. आता जुने दगडी अवजारे होते, नवीनमध्ये काय झालं, तांबे आणि दगड आले. अगोदर मानव भटकंती करायचा, पुन्हा अर्धस्थिर वस्ती निर्माण केलं आहे. शिकार या ठिकाणी होतं, पुन्हा शेती आणि पशुपालन यांनी केलेलं आहे. आता अर्थव्यवस्था बघा, ताम्रपाषाण म्हणले की स्टोन आणि कॉपर हे दोन्ही सांगायचं. वर्ड की या ठिकाणी दिलेला आहे, वर्ड की स्टोन कॉपर टुगेदर. आता अर्थव्यवस्था असेल तर मुख्य आधार शेती आणि पशुपालन होतं, आणि अतिरिक्त उत्पादन हे साठवणूक आणि देवाणघेवाण होतं. या ठिकाणी ताम्रपाषाणमध्ये नाणी नाहीत, आणि व्यापार देखील स्थानिक आहे, परदेशी नाही, म्हणजे प्रादेशिक व्यापार या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी भरपूर ठिकाणी प्रश्न चुकावा म्हणून या ठिकाणी ट्रॅप असतो, तो आपल्याला कळला पाहिजे. दूरवरचा व्यापार हा हडप्पा संस्कृतीमध्ये आहे, पण ताम्रपाषाणमध्ये नाही. ताम्रपाषाणमध्ये काय आहे, स्थानिक या ठिकाणी व्यापार आहे, हे लक्षात असू द्या. साधने व तंत्रज्ञान, तांबे मऊ आणि दुर्मिळ असते म्हणून दगडी अवजारे टिकून राहिली. आणि जे अवजार होते, कोणते अवजार होते, फाळ, कुऱ्हाड आणि सुरी होती. या ठिकाणी ताम्रपाषाणमध्ये लोखंडाचा वापर नाही, या ठिकाणी नाही. वस्ती व घररचना, ही जी वस्ती होती ताम्रपाषाणची नदीकाठची होती. घरं हे कच्ची होती आणि आयताकृती होती. आणि या ठिकाणी पूर्ण शहरीकरण झालं नव्हतं. पूर्ण शहरीकरण हे कुठं झालं होतं, तर हडप्पामध्ये आहे. ही हडप्पाची पूर्वपीठिका आहे, म्हणजे या ठिकाणी शहरीकरण नाही. अर्धस्थिर ग्रामसंस्था होती. आता समाजरचना, या ठिकाणी खाजगी मालकी कुठं होती, जमीन आणि पशुधनावर होती.
या ठिकाणी प्राथमिक विषमता या ठिकाणी होतीच. जे नेतृत्व होतं कुठं होतं, कुळ प्रमुख आणि गाव प्रमुखाकडे नेतृत्व होतं. या ठिकाणी वर्ण व्यवस्थेचा अजून या ठिकाणी उल्लेख आलेला नाही. धर्म व श्रद्धा या ठिकाणी धर्म, संघटित धर्म या ठिकाणी नाहीच. निसर्ग पूजा आहे, मातृदेवी पूजा आहे आणि पशुपूजा आहे. हस्तकला व संस्कृती, मृत्तिका कला आहे, दागिने, तांब्याने दगड. आता आपण जेव्हा संबंध प्रस्थापित करूया ताम्रपाषाण संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीसोबत, बघा स्थिर वस्ती, हस्तकला, देवाणघेवाण, अतिरिक्त उत्पादन आणि सामाजिक विषमता हे या ठिकाणी जवळपास या ठिकाणी याच प्रक्रियातून हडप्पाचे शहरीकरण झालेलं आहे. आता जी गोल्डन लाईन आहे MPSCची ती कोणती आहे? ताम्रपाषाण संस्कृती ही हडप्पा संस्कृतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक काय आहे तर पूर्वपीठिका आहे. आता जे ट्रॅप्स असतात मोठ्या प्रमाणात परीक्षेमध्ये चुकाव म्हणून, तर काय असते या लक्षात ठेवायचं की या ठिकाणी ताम्रपाषाण म्हणले की लेखन नाही, नाणी पण नाही, लोखंड पण नाही, पूर्ण शहरीकरण पण नाही, राज्यसंस्था पण नाही. हे लक्षात ठेवायचं. लेखन आहे म्हणलं की तो त्याला पण असं कट करायचं. नाणी म्हणलं कट करा, लोखंड म्हणलं कट करा, लेखन म्हणलं कट करा, पूर्ण शहरीकरण म्हणलं कट करा, राज्यसंस्था म्हणलं कट करा. हे कमी वेळामध्ये उत्तर सोडता येतं. आता स्मार्ट टिप्स काय आहेत बघा ताम्रपाषाण तंत्रज्ञानामध्ये. जर लिपी आणि लेखन आलं कट करा, आता सांगितलं बघा. हे नाणी आलं तरी कट करा, लोखंड आलं तरी बी कट करा, आणि पूर्ण विकसित शहरीकरण म्हणलं तरी बी कट, आणि स्टेटमेंट म्हणलं तरी, स्टेट जरी म्हणलं, राज्यसंस्था जरी म्हणलं तरी कट. अशा प्रकारे आपण 26 मिनिटामध्ये जवळपास 15 पानाचं या ठिकाणी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. या 26-27 मिनिटामध्ये 50 प्रश्न सोबत स्पष्टीकरण, जे काही ट्रॅप्स असतात, चुकू नये म्हणून कुठली काळजी घ्यायची याबद्दलची सविस्तर या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे.